सकाळच्या नाश्त्यात कधीही खाऊ नका या 9 गोष्टी। तर मंडळी नमस्कार मित्रांनो, जर तुमची सकाळ थकव्याने सुरू होत असेल, उठल्याबरोबरच डोके जड वाटत असेल, दिवसभर सुस्ती जाणवत असेल, पोटात गॅस, जळजळ, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या सतत त्रास देत असतील किंवा वय वाढल्यानंतर बीपी, शुगर आणि हृदयाच्या समस्या वारंवार वाढत असतील, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं शरीर कमकुवत नाही तर तुमचा नाश्ता हा चुकीचा असू शकतो। तर सकाळच्या नाश्त्यात आपण अनेकदा अशा गोष्टी खातो ज्या शरीराला ताकद देण्याऐवजी हळूहळू नुकसानच पोहोचवतात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 9 गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या 40+, 50+ आणि 60+ वयांमध्ये शरीराला आतून कमकुवत करू शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता कारण क्रमांक 1 आहे तळलेले पदार्थ, त्यामध्ये पुरी, कचोरी, समोसा आणि भजी। सकाळी आपले पोट सर्वात नाजूक अवस्थेत असते, रात्रभर ते रिकामी असते। अशा वेळी उठल्या उठल्या तळलेले पदार्थ खाल्ल्यास पोट, हृदय आणि यकृतावर याचा अतिरिक्त ताण येतो। यामुळे काय नुकसान होऊ शकते? यामध्ये जास्त तेल, ट्रान्स फॅट शरीरात जाते, पचनक्रिया मंदावते, गॅस आणि बद्धकोष्ठता वाढू शकते, दिवसभर थकवा आणि सुस्ती जाणवू शकते, बीपी आणि हृदयावरती ताण येऊ शकतो। कारण क्रमांक 2, पांढरा ब्रेड आणि मैद्याचा ब्रेड। सकाळी ब्रेड खाणे हे अगदी सोपे वाटते, पण प्रत्येक सोपी गोष्ट आरोग्यासाठी चांगली असेलच असे नाही। याचे नुकसान आपण आता जाणून घेऊया। रक्तातील साखर यामुळे झपाट्याने वाढू शकते, गॅस आणि पोट फुगणे देखील यामुळे वाढू शकते। यामुळे पचनक्रिया देखील मंदावते, शरीरामध्ये सूज वाढू शकते व तसेच जास्त वेळ ब्रेड खाल्ल्यामुळे पोट हे भरल्यासारखे वाटत नाही। कारण क्रमांक 3, रिकाम्या पोटी केळे खाणे। अनेक लोक सकाळीच फक्त 2 केळी खाऊन दिवसाची सुरुवात करतात, पण रिकाम्या पोटी केळे खाणे लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते। तर मंडळी, याचे आपण आता कारणे जाणून घेऊया। केळ्यामध्ये मॅग्नेशियम प्रमाण जास्त असते व काही लोकांमध्ये पोटजडीचा त्रास वाटू शकतो। यामुळे गॅस, डेकर आणि सुस्ती जाणवू शकते। केळे कसे खावे? नाश्त्यानंतर 30 ते 40 मिनिटांनी आपण केळं खाऊ शकतो। त्यानंतर दही, ओट्स किंवा दलियासोबत खाऊ शकतो। कारण क्रमांक 4, रिकाम्या पोटी साखर घेतलेला चहा। भारतातील अनेक लोकांची सकाळची चहाशिवाय सुरू होत नाही, पण रिकाम्या पोटी चहा पिणे अनेकांना त्रासदायक होऊ शकते। तर यामुळे ॲसिडिटी भरपूर प्रमाणात वाढू शकते, पोटामध्ये जळजळ होऊ शकते, आयर्नचे शोषण कमी होऊ शकते, दिवसभर अशक्तपणा जाणवू शकतो। कारण क्रमांक 5 आता आपण जाणून घेऊ। बाजारातील नमकीन, भुजिया आणि चिप्स। यामुळे हे पदार्थ मीठ, तेल आणि कृत्रिम घटकांनी भरलेले असतात। यामुळे बीपी वाढू शकतो, तसेच यकृतावरती ताण येऊ शकतो, भूक कमी होऊ शकते, योग्य नाश्ता यामुळे टाळला जाऊ शकतो। आता आपण कारण क्रमांक 6 जाणून घेऊया। पॅकबंद फळांचा रस। ज्यूस आरोग्यदायी वाटतो, पण त्यामध्ये अनेकदा फायबर हे कमी असते। म्हणजेच पॅकेटबंद फूडमध्ये फायबरचे प्रमाण कमी असल्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते, यकृतावर ताण येऊ शकतो व तसेच वजन वाढण्याची शक्यता जास्त वाढते। त्यामुळे पूर्ण फळं खाणे अधिकच फायदेशीर ठरू शकते। कारण क्रमांक 7, थंड दूध किंवा थंड कॉफी। सकाळी रिकाम्या पोटी थंड पेय घेतल्याने काही लोकांना पचनाचा त्रास होऊ शकतो व तसेच यामुळे गॅस आणि ॲसिडिटी भरपूर प्रमाणात वाढू शकते, पोट फुगल्यासारखे वाटू शकते, तसेच पचनशक्ती मंदावू शकते। याचा आता आपण चांगला पर्याय बघूया। याच्याऐवजी आपण सकाळी उठल्यावरती कोमट दूध किंवा हळदीचं दूध घेऊ शकतो किंवा बदाम घातलेले गरम दूध घेऊ शकतो। कारण क्रमांक 8, रात्रीचे शिळे अन्ने। सकाळी ताजे अन्न खाणे अधिकच चांगले मानले जाते। यामुळे
पचनाच्या तक्रारी असतात त्या वाढू शकतात. गॅस आणि जळजळ होऊ शकते. तसेच अन्नाची गुणवत्ता ही कमी होऊ शकते. त्यामुळे शिळं अन्न खाणे हे टाळले पाहिजे. यासाठी चांगले पर्याय आहेत पोहे, उपमा, दलिया, बेसनचा चिल्ला, ओट्स, ढोकळा यांसारखे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. आता आपण कारण क्रमांक 9 म्हणजे सर्वात महत्त्वाचं कारण आता आपण जाणून घेऊया. मिठाई, हलवा, केक आणि बिस्किटे. दिवसाची सुरुवात गोड पदार्थांनी करणे योग्य वाटत असले तरी ते नेहमीच फायदेशीर असेल असे नाही. यामुळे रक्तातील साखर मोठ्या प्रमाणात वाढू शकते. थोड्या वेळाने पुन्हा थकवा जाणवू शकतो. वजन वाढण्याची शक्यता असते. तर ह्याच्यासाठी आपण चांगले पर्याय जाणून घेऊया. त्यासाठी चांगले पर्याय आहेत खजूर, भाजलेले चणे आणि गूळ, बदाम तसेच मखाणे. नाश्ता खराब करणाऱ्या या 3 वाईट सवयी आपण आता पाहूया. 1. उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिणे. 2. नाश्ता पूर्णपणे टाळणे व तसेच 3. खूप उशिरा नाश्ता करणे. सकाळी आता काय खावे हे आपण आता जाणून घेऊया. सकाळी भाज्या घालून पोहे किंवा दलिया किंवा ओट्स, बेसनचा चिल्ला, मूग डाळ ढोकळा, रगी डोसा तसेच फळे आणि सुके मेवे, उकडलेले चणे, मखाणे इत्यादी पदार्थ तुम्ही सकाळी खाऊ शकता. व तसेच आता आपण शेवटचा संदेश पाहूया. मित्रांनो, जर तुमचा संपूर्ण दिवस तुमच्या सकाळी घेतलेल्या आहारांवर अवलंबून असतो, जर तुम्ही या चुकीच्या सवयी टाळल्या आणि संतुलित नाश्ता सुरू केला तर काही आठवड्यातच शरीरात सकारात्मक बदल जाणवू शकतात. पोट हलके वाटेल, ऊर्जा वाढेल, गॅस आणि बद्धकोष्ठता कमी होईल. तसेच झोप चांगली लागेल. रक्तदाब आणि साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. सांध्यामधील सूज कमी होण्यास देखील यामुळे मदत होईल. तुमची सकाळ बदला आणि तुमचे आरोग्य सुधारण्याच्या दिशेने एक पाऊल टाका. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी माझी सकाळ सुधारत आहे. व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तसेच एक हाईप करायला देखील विसरू नका. धन्यवाद. निरोगी रहा, आनंदी रहा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय.